मोठी बातमी आपण समोर बघतोय। जयंत पाटलांच्या भोवतीने राजकारण फिरत असल्याचं दिसतंय, कारण जयंत पाटलांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीनंतर विविध चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाने बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। बुधवारी जयंत पाटलांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर त्याच दिवशी मध्यरात्री उशिरा खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दुसऱ्या दिवशी पक्षातील नेत्यांची तातडीची बैठक बोलावली। तर अगदी काल गुरुवारपर्यंत जयंत पाटलांच्या भेटीगाठी या सुरू होत्या। रात्री उशिराने जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची बैठक सुद्धा पार पडली आहे। तरी आपण महत्त्वाची 5 दृश्य बघतोय। बुधवारी जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। बुधवारीच तटकरे, पटेल आणि जयंत पाटील यांची देखील भेट झाली। दरम्यान पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर सुनेत्रा पवारांनी तातडीची बैठक बोलावली आणि गुरुवारी जयंत पाटील आणि आव्हाड यांनी शिंदेंची भेट घेतलेली आहे। पुढची बातमी आपण बघूया। पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे भेटीसाठी दाखल झाले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे। मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते, मात्र या भेटीचं कारण अजून सुद्धा कळू शकलेलं नाहीये। तर राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आपण बघतोय। पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। यानंतर पटेल, तटकरे, जयंत पाटलांच्या भेट झालेली आहे, यामुळे सुद्धा मोठी चर्चा होते आणि या भेटींमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आपण बघतोय। मागच्या काही काळामध्ये राष्ट्रवादीच्या गोटात अनेक घडामोडी घडताना आपण बघतोय। अनेक गाठीभेटी घडतायत, बैठका होत आहेत। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे, तर बुधवारी रात्री भेट घेतल्याची सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे राजकीय वर्तुळात आपण बघतोय चर्चा होताना दिसते। पार्थ पवारांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आणि मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे सुद्धा भेटीसाठी दाखल झालेले होते। यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना चांगलाच वेग आला। मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी सुद्धा बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती, याचं कारण काय आहे, त्यात काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाहीये। भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये। मात्र भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत, त्यामुळे आगामी काळात राजकारण कोणतं वळण घेणार अशी सुद्धा एकीकडे चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते। पार्थ पवारांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती आली आहे आणि मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे सुद्धा भेटीसाठी दाखल झालेले होते। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रणाली, आपण बघतोय मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड भेटीगाठी वाढलेल्या आहेत। नेमकं राजकारण कसं वळण घेतंय, काय घडामोडी घडतायत? मंगळवारी आपण बघितलं की पद्धतीनं सुनील तटकरे, पटेल आणि जयंत पाटील यांची एकाच वेळेला ज्यावेळेला ते वर्षाळी आणि मुख्यमंत्र्यांचे होते त्यावेळेला भेट झाली असं दिसून येत आहे। जरीही दोन्ही पक्ष अगदी नाकारत असले की आमच्या इथे भेट झालेली नाही, तरी प्रत्यक्षात मात्र ती भेट झालेली असावी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं दिसून येत आहे। जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार पार्थ पवार यांनी ही भेट घेत असताना मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली की यापुढे जर राष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा काही मुद्दे असतील, पक्षाच्या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी करायच्या असतील किंवा चर्चा करायच्या असतील, तर त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, ज्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राष्ट्रवादीच्या, त्यांना सुद्धा लूपमध्ये घेतलं जावं, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जावी आणि त्यांना सुद्धा असलेल्या सगळ्या घडामोडींबद्दल कल्पना दिली जावी। कारण काही नेत्यांना बोलवल्यामुळे आणि मान्य की सुनेत्रा पवार त्यावेळेला मुंबईमध्ये नव्हत्या असं जरी असलं तरी त्यांना या गोष्टींची माहिती असावी अशी विनंती यावेळेला पार्थ पवार यांनी केली असं सांगण्यात येत आहे। सोबतच असं सुद्धा कळतं की पार्थ पवार यांची आता ज्यांचा साखरपुडा होणार आहे त्याच्या निमंत्रणाच्या निमित्तानं सुद्धा त्यांची ही भेट झाली असल्याचं कळतंय। एकूण ज्या राष्ट्रवादीमध्ये राजकीय घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी या 3 नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट होणं, त्यानंतर पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, काल जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेची भेट घेणं,
ह्या ज्या सगळ्या घडामोडी राष्ट्रवादीमध्ये घडतायत, या राष्ट्रवादी आणि महायुती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीमध्ये काहीतरी जोरदार घडामोडी घडतायत हे दाखवणारं मात्र निश्चित आपल्याला सांगतंय. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती. त्यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड देखील यावेळेला उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवरती उपस्थित होते. दरम्यान नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामांसंदर्भात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून येते. तसंच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून येते. या भेटीमध्ये आणखीन कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. त्यामुळे नव्या तर्कवितर्कांना आता उधाण आलंय. तर येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा मोठा दावा आमदार रवी राणांनी केलेला आहे. राजकारणात अशक्य शक्य झालेलं आहे असं म्हणत रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसंच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री बनतील आणि राज्य हे सुनेत्रा पवार पाहतील अशी मोठी भविष्यवाणी रवी राणांनी केलेली आहे. रवी राणांच्या या भविष्यवाणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर 15 दिवसात सुनेत्रा वहिनी शरद पवारांचा पक्ष हा एकत्र येईल असं मोठं विधान रवी राणांनी केलंय. त्यामुळे नवे तर्कवितर्क सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील. पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल. दरम्यान राज्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होणार असल्याचं भाकीत आमदार रवी राणांनी केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्रित दिसू शकतील असं चित्र दिसू शकतं असा मोठा दावा रवी राणांनी केलाय. आता उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतल्यामुळे त्यांनी आता प्रभू श्रीरामाच्या विचारांना स्वीकारलंय. त्यामुळे अशक्य हे शक्य होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात अशी भविष्यवाणी रवी राणांनी केली आहे. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे. राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे. राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे. म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात. हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे.